ग्राम विकास संस्था भंडारा, सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या विद्यमानाने या 30 कुटुंब मौजा घाणोड येथे 30 कुटुंबामध्ये बागाची लागवड केलेली आहे। त्या 30 कुटुंबापैकी ह्या प्रमिला डोंगरवार यांच्यामध्ये यांच्याकडे हा पळसबाग आहे। त्याच्यामध्ये आहे हा कांदा आहे, हा सांबार आहे, हे टमाटर आहेत, हा पालक भाजीचा बी आहे आणि याच्यामध्ये वांगा पण आहे, हे कणस आहेत, लौकीचं झाड आहे लागायचे आहे ते आता, कोहडा पण आहे याच्यामध्ये लावलेला आणि ह्या मिरच्या पण आहेत, हा सांबार पण आहे, याच्या धने लागत आहे त्या सांबाराला आता। अशा प्रकारचे ह्या 30 घाणोड गावामध्ये 10 प्रकारचे बियाणे दिले आहेत। त्याच्यामधले ह्या प्रमिला डोंगरवार ताईने आपल्या स्वतःच्या घरी पळसबाग तयार करून तो स्वतःसाठी पण केलेला आहे, खाल्लेला आहे आणि दुसऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा दिला आहे। त्यांना सुद्धा त्यांची चव आलेली आहे, त्या सुद्धा आता समोर करून म्हणत आहेत। आणि इथं दोडके वेलवर्गीय इथे लावलेला आहे, हा वेलवर्गीय लावलेला आहे, याच्यामध्ये हे दोडके पण लागलेले आहेत। बघा किती छान दिसत आहेत हे दोडके। बघा ह्या आमच्या ताई आहेत, त्याने आपले खूप मेहनत करून इथं लावलेलं आहे। ते दुसरे रासायनिक खताचा उपयोग न करता सेंद्रिय खताचा उपयोग करून त्याने आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी त्याने इथं लावलेलं आहे। त्या स्वतःसुद्धा खात आहेत। आता इथं भेंडीची पण लागवड केलेली आहे, ह्या भेंडीची लागवड केली आहे पण आता ते लागायचे आहेत, जास्त लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण आहेत, त्यासुद्धा त्यानं आपल्या घरी आपल्या कुटुंबासाठी सेंद्रिय खताचा वापर करून इथे तो भाजीपाल्याची लागवड केलेली आहे। तर आम्ही असेच लागवड करू आणि शेजाऱ्या पाजाऱ्या महिलांना सुद्धा सांगू आणि त्यांना सेंद्रिय खताचा उपयोग करून आपल्या पळसबागेमध्ये आपल्या आरोग्यासाठी कसे करायचे आहेत ते आम्ही त्यांना सांगत आहोत। इथे हा कोहडा लागलेला आहे, बघा किती छान आहे। असा हा ओव्याचा सुद्धा प्रकार आहे, हा ओवा आहे आरोग्यासाठी छान आहे, हा आरोग्यासाठी ना। असेच आम्ही करत राहू पळसबाग आणि महिलांना पण सांगू, असे बोलून माझे 2 शब्द बंद करत आहे। जय हिंद।